श्री अष्टावक्र गीता अध्याय 2। जनक म्हणाला, आश्चर्य! आपण काय सांगत आहात? मी निर्दोष आहे, शांत आहे, बोध आहे, प्रकृतीच्या पलीकडचा आहे. आश्चर्य आहे की इतके दिवस मी मोहाने फसलो होतो. जसा ह्या देहाला एकटा मी प्रकाशित करतो, तसाच साऱ्या संसारालाही प्रकाशित करतो. म्हणूनच एकतर हे सर्व जगत माझे आहे किंवा माझे काहीच नाही. आश्चर्य आहे की शरीरासहित साऱ्या जगाचा त्याग करून कुठल्या तरी कौशल्याने अर्थात अष्टावक्राच्या केवळ उपदेशानेच मी परमात्मा पाहत आहे. जशा पाण्यावर लाटा लहरी उठतात, बुडबुडे व फेस उठतो, पण ते पाण्यापेक्षा वेगळे नाहीत, त्यावरच उठतात व त्यातच नाहीसे होतात, त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न येथे काही नाही, सर्व अभिन्नच आहे. विचार केला असता वस्त्र म्हणजे तंतूचा समुदाय तंतूच, तसेच विचार केला असता हा संसारही आत्मसत्ताच आहे. उसाच्या रसापासून बनलेल्या साखरेत जसा उसाचा रस असतोच, तसा माझ्यातून निर्माण झालेल्या विश्वात मी आहेच. आत्म्याबद्दलच्या अज्ञानाने संसार भासतो, पण त्याचे ज्ञान झाले तर तो भासत नाही. जशी दोरी अज्ञानामुळे माहीत नसल्यामुळे सापासारखी भासते, पण ती दोरी आहे असे ज्ञान होताच तशी वाटत किंवा भासत नाही. प्रकाश माझे स्वरूप आहे, मी त्याहून वेगळा नाही. जेव्हा विश्वसंसार प्रकाशित होतो तेव्हा तो माझ्या प्रकाशानेच प्रकाशित होतो. आश्चर्य आहे की कल्पित संसार अज्ञानामुळे मला असा भासतो जशी शिंपल्यात चांदी, दोरीवर साप व सूर्यकिरणांवर पाणी म्हणजे मृगजळ भासते. माझ्यापासून निर्माण झालेला हा संसार माझ्यात तसाच लय पावेल, जसा मातीत घडा, पाण्यात लहर व सोन्यात दागिना विलीन होतो. मी आश्चर्यमय आहे, मला नमस्कार असो. ब्रह्मयापासून ते तृणापर्यंतच्या साऱ्या जगाचा नाश झाला तरी मला नाश नाही. मी नित्य आहे. मी आश्चर्यकारक आहे, मला नमस्कार असो. मी देहधारी असूनही अद्वैत आहे, न कुठे जातो न येतो आणि साऱ्या विश्वाला निराकार साक्षी रूप द्रष्टा मात्र असा होऊन मी व्यापून उरतो. मी आश्चर्यमय आहे, मला नमस्कार असो. माझ्यासारखा निपुण कोणीच नाही, कारण शरीराला स्पर्श न होता ह्या विश्वाला कायम धारण करून असतो. मी आश्चर्यमय आहे, मला नमस्कार असो. एका अर्थी माझे काहीच नाही, कारण मीच नाही आहे. मीच शिल्लक उरलो नाही, मग माझे काय असणार? तेव्हा एका अर्थाने माझे काहीच नाही आणि एका अर्थाने सर्व काही माझेच आहे, कारण जेव्हा मी शिल्लक राहत नाही तेव्हा परमात्माच फक्त उरतो आणि ह्याचे तर सर्व काही आहे, जे वाणी आणि मनाचा विषय आहे. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता हे तीनही यथार्थ सत्य नाहीत. ज्याच्यावर हे तीन भासतात तो मी निरंजन शुद्ध आहे. अहो, दुःखाचे मूळ द्वैत आहे व त्यावर काही औषध नाही, कारण हा आजारच खोटा आहे. ही सर्व दृश्ये खोटी आहेत आणि मी एक अद्वैत शुद्ध चैतन्य रस आहे. मी शुद्ध बोध आहे. माझ्या अज्ञानामुळे उपाधीची कल्पना मी केली आहे, असे नित्य मनन करून मी निर्विकल्प स्थितीत आहे. मला बंध अथवा मोक्ष नाही,
बंधन जर भ्रम आहे तर मोक्ष कुठे? आश्रयरहित होऊन भ्रांती शांत झाली. आश्चर्याची गोष्ट आहे की हे सर्व जग आहे तरी मी अकलुषित, निरंजन व सर्वांच्या पलीकडचा आहे. शरीरासहित हे जग काहीच नाही, म्हणजे न खरे न खोटे आहे आणि आत्मा शुद्ध चैतन्य मात्र आहे. हे जाणल्यानंतर कल्पना कसली करायची? हे शरीर, स्वर्ग, नरक, बंध, मोक्ष आणि भय ह्या गोष्टी केवळ कल्पनाच आहेत. त्यांच्याशी मला काय करायचे आहे? मी तर शुद्ध चैतन्य आहे. आश्चर्य आहे की मला द्वैत दुजाभाव दिसतच नाही. एवढा जनसमुदाय पाहून देखील मला द्वैत न दिसता तो एक जीव असण्यासारखा झाला आहे. मग मी कसा, कसला, कशाचा मोह करू? मी शरीर नाही, मला शरीर नाही, मी जीव नाही. नक्कीच मी चैतन्य आहे. जगण्याची इच्छा हाच माझा बंध होता. आश्चर्य आहे की हवेचे झोत जसे पाण्यावर तरंग उठवितात तसे अनंत समुद्र रूप अशा माझ्या शांत आत्म्यावर चित्ताच्या हवेने हजार हजार लहरी उठतात. त्या लहरी माझ्या नाहीत, त्या लाटा चित्ताच्या हवेमुळे उठतात. अनंत समुद्र रूप माझ्या चित्तरूपी हवा शांत झाल्यावर जीवरूपी वाणिकाच्या व्यापार करणाराच्या अभाग्याने जगरूपी नौका नष्ट होऊन जाते. आश्चर्य आहे की अनंत समुद्र रूप माझ्या आत जीवरूपी तरंग आपल्या स्वभाव धर्मानुसार उठतात, परस्परांशी लढतात, खेळतात व लय पावतात. अध्याय 2 समाप्त.